पुढच्या मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहतोय चांगला. शंभूराज 11 संघानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. SBR टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. पहिला चेंडू निर्धाव आपण पाहतोय. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सचिन साळुंके या आधीच्या मॅचचा हिरो, ज्या खेळाडूनं तब्बल 5-6 विकेट्स मिळवून दिले आपल्या टीमला, तो गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलं जातं. इथे वाह, बागपूरला जाऊन कट केला चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. यानंतरची मॅच ओम साई AJ वर्सेस SP11. दोन्ही टीमला विनंती आहे पण रेडी राहायचे. ओम साई AJ वर्सेस SP11. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. 2 चौकार आलेत. एक व्हाईट बॉल देखील आलाय. स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर 9 धावा नोंदवल्या जात आहेत. यावेळी काय होते मैदानामध्ये? विकेटचं पतन. इथे फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 1. सचिन सावंत यांना इथे मात्र यश मिळतंय. 2 चौकार जरूर आले होते. सचिन साळुंके यांना इथे मात्र यश मिळतंय. स्ट्राईक गोलंदाज आहेत. या आधीच्या मॅचचे हिरो आहेत. तब्बल 6 विकेट या खेळाडूंना मिळवून दिले होते आपल्या टीमला. 32 धावा डिफेंड करत असताना एक सिंहाचा वाटा या खेळाडूने उचलला होता. ओहो, इथे बॅकफुटला जाऊन कट केला आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाठला करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. विकेट किपरच्या हातातनं चेंडू निसटला. 2 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय एक धाव घेतली जाईल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 12 धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पॉइंटला चेंडू खेळून काढलाय. चेंडू सीमा रेषा पार. चौकार 4 धावांसाठी. काम त्यांचे व्हाईट बॉल. सतरा धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
ओ यावेळी संधी पकडली जाते कॅच. फलंदाज इथे मात्र माघारी परत येईल. संघाला बसेल दुसरा धक्का, विकेटचं पतन. सचिन हा हाय की ए ही घे कांतीवाले अन्नसला तर त्या तुषारचा काढून दे. काय घेतो हे पा आले बघा कोणाला ते कोणाला ते ओळखतात पर्सनली. हा आमच्याकडे होते ना आरपीएल ला बोलवता ना कोणाला. गोलंदाज तयार असतील. विकेट मिळवून दिले आपल्या टीमला. या षटकामध्ये कामगिरी चांगली केली जाते. शंभूराजे 11 विरुद्ध SBR या दोन टीम्स मध्ये चालू असलेली मॅच आपण पाहतोय मैदानामध्ये. रंगतदार मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळी वा 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 आल्या आल्या आपलं स्वागत केलंय आणि इथे कॅच कॅच इथे निसटतीये. ओ संधी निर्माण झाली होती. कमालीचा फटका खेळला होता. संधी निर्माण स्क्रीनवर पाहू शकता. अगदी हातातून निसटला बॉल आणि एक चांगली गोष्ट झाली की चेंडू हातातून निसटल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला नाही. नाहीतर अतिरिक्त धावा देखील खर्च कराव्या लागल्या असत्या. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला प्रवीण, दुसऱ्या बाजूला बालाजी ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करतायत. प्रवीण बोंडे आणि बालाजी पिसाळ ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. तर बॉलिंग मार्कवर अमोल आपल्या टीमसाठी अनमोल कामगिरी करतील का? या आधीच्या मॅच मध्ये देखील त्यांनी कमालीची गोलंदाजी केली होती. ओहो क्लीन बॉल क्लीन बॉल क्लीन बॉल. दांडी 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 गुल्ला. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. यष्ट्या उद्ध्वस्त. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस तब्बल 71,111 रुपये ज्यांच्या माध्यमातून लाभलंय. सन्माननीय सूर्यवंशी साहेबांच्या मालकीची टीम मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. SBR संघाचं संघ मालकत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यांच्या मार्गदर्शनातून ही टीम मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवर 18 धावा. 3 फलंदाज माघारी परतलेत. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. ओ इथे कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा आणि फलंदाज इथे बाद असेल. लागोपाठचा दुसरा धक्का. अमोल यांना मिळतं यश. चार विकेट्स आल्या आहेत. 4 फलंदाज माघारी परतलेत. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. दुसरं षटक अमोल यांच्या माध्यमातून हाताळलं जाते. लागोपाठच्या 2 विकेट्स आल्या आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. यावेळी बॅकफुटला जाऊन कट गेला. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर धावा संख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 19 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. SBR सिल्वर 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर शंभूराजे 11 या 2 संघांमध्ये मॅच चालू आहे. यावेळी आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू निसटला जरूर, मात्र कुठल्याही प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला नाही. किरण बॉलिंग मार्कवर कामगिरी करतायत. किरण साळुंके सचिन साळुंके या जोडीनं सकाळच्या मॅच मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रभावित केलं होतं. यावेळी बॅक टू द बॉलर आणि पकडलाय कॅच. फलंदाज होईल बाद.
सुंदर झेल फलंदाज फेल, विकेटचं पतन. 5वा धक्का, 5वी विकेट पाहायला मिळते आहे. किरण साळुंके या खेळाडूकडे आपण जर पाहिलं तर ग्लायडिंग सेंटरवर सातत्यानं प्रॅक्टिससाठी हा खेळाडू पाहायला मिळतो. त्या ठिकाणी सातत्यानं प्रॅक्टिस करत असतात आणि सातत्यानं प्रॅक्टिस करणारा खेळाडू लगेच आपल्याला ओळखता येऊ शकतो. यावेळी पुन्हा एकदा कॅच इथे निसटतोय. कॅच. किरण साळुंके थोडेसे नाराज असतील. कॅच इथे ड्रॉप होताना पाहायला मिळते. 20 धावा, 5 विकेट्स. याच संघानं सकाळी 32 धावा डिफेंड केल्या होत्या. ही ताकद आहे या टीमची. 32 धावा सेव्ह केल्या होत्या. ओ पुन्हा एकदा शंभूराजे 11 संघाचे खेळाडू डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलेत की काय असा प्रश्न पडतोय. बॉल हातात थांबायला तयार नाहीये. निसटतोय, सटकतोय, धडपडतायत, झगडतायत, संघर्ष करतायत, मात्र कॅच पकडावे लागतील. किरण मात्र नाराज असतील. चुकतो तो माणूस, झालेल्या चुका सुधारतो तो शहाणा माणूस, आणि झालेल्या चुकांना मोठ्या मनानं माफ करतो तो देव माणूस. किरण साळुंके यांच्या गोलंदाजीवर किती चुका होतात, त्यांनी देव माणूस बनायचं तरी किती वेळा, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. देव आहे तोपर्यंत सुधारून घ्या. एकदा दानव रूप त्यांनी धारण केलं की मग कुणाला सुट्टी नाही. 22 धावा स्कोर कार्डवर. किरण साळुंके तयार. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा डोक्यावरनं चेंडू जातोय. खिलाडी के मस्तक पदस्थ, गेंद सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा यासाठी. या आधीच्या चेंडूवर जर खेळाडू बाउंड्री रोपवर उभा असताना इझी जेल झाला असता, मात्र थोडेसे पुढे गेले होते त्यामुळे चौकार आलाय. यावेळी चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. मिड गेट मध्ये काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूला अडवतोय. दरम्यान एक धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाते. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर धावा संख्या तब्बल 27 धावा. 5 फलंदाज माघारी परतल्यानंतर यानंतरच्या मॅचसाठी ज्या टीमची घोषणा केली जाते, ओम साई एजे आणि त्यांच्या विरोधामध्ये SP11. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी या. लगेच आपण टॉस करणार आहोत. ओम साई एजे आणि त्यांच्या विरोधामध्ये SP11. विक्रम गलांडे सर या, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. विक्रमजी गलांडे सर या. ओम साई एजे आणि त्यांच्या विरोधामध्ये SP11 या 2 टीम्स मध्ये मॅच असणार आहे. यावेळी देखील आपण पाहतोय कमालीचा फटका खेळलाय. चेंडू सीमा रेषा पार. बिग हिट. षटकार. 6 धावांसाठी. गोलंदाज तयार. षटकार आलाय. 33 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 33. लॉस ऑफ 5 विकेट्स. यावेळी आपण पाहतोय डॉट बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू असेल, लास्ट बॉल असेल. लास्ट बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणार आहोत. या षटकातील शेवटचा चेंडू असेल तर यार स्ट्राइक एंडला लेफ्ट हँड बॅटर बालाजी. ओ बॅटची एज चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय.
क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवलाय जरूर, मात्र बॅकअप साठी तिथे कोणी नाही आणि ज्या ठिकाणी बॅकअप साठी कोणीच नाही त्या ठिकाणी थ्रो केला गेलाय. 35 धावा, 4 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 लॉस ऑफ 5 विकेट्स. ओम साई जे या टीमनं टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. SP11 टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. ओम साई जे टीमनं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. SP11 या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. दोनही टीम्सला विनंती असेल आपण रेडी राहायचंय. 35 धावा स्कोर कार्डवर आपण 39 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतोय. यावेळी खरा बॉल आपण पाहतोय. वाईड +1 41 धावा स्कोर कार्डवर. धावा स्कोर कार्डवर. धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळला, एक सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नसेल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. 42 धावा 42 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. 42 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. हो, यावेळी मोठा फटका खेळलाय. षटकार 6 धावांसाठी. अठ्ठेचाळीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 48 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचं षटक थोडंसं महागडे पाहायला मिळते. गोलंदाज इथे चौकार आलाय. 52 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 52 रन्स ऑन स्कोर कार्ड. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेचे मुख्य आयोजक मनोहर शेठ बाबर साहेब देखील या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि महत्वपूर्ण कॉल त्यांचा चालू आहे. या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. पहिली इनिंग पहिला डाव इथे मैदानामध्ये संपन्न झाला आहे. स्कोर कार्डवर 54 धावा बनवल्या आहेत. विजयासाठी 55 धावा, 5 षटकांमध्ये 55 धावा बनवाव्या लागतील. 55 धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाते.
चला विनंती आहे SBR टीम आपण फिल्डिंग सेट करा. शंभूराजे 11 टीमच्या कर्णधारांना विनंती आहे आपण आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. स्क्रीनवर आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर सर्व प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित आहे आणि या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. अगदी आपण पाहू शकतो ब्ल्यू जर्सी मध्ये देखील. चला SBR टीम आपण फिल्डिंग सेट करा. अंपायर सर या आपण मैदानामध्ये दाखल व्हा. अगदी आपण पाहतोय अनेक खेळाडू जेवणाचा देखील सुंदर असा आस्वाद घेत आहेत. सुरुची भोजनाची व्यवस्था सर्व खेळाडूंसाठी सर्व प्रेक्षकांसाठी या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेली आहे. अंपायर सर आपण मैदानामध्ये या. प्रत्येक टीम जो संघ विजय झालाय पुढच्या मॅचचा प्लॅन करतोय, जो संघ पराभूत झालाय तो देखील पुढच्या मॅचचा प्लॅन करतोय. कारण की अतिशय रंगतदार मॅच मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने. या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. 55 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. चला SBR टीम मॅच लगेच सुरू करणार आहोत आपण. आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. ओहो पहिला चेंडू इथे आपण पाहतोय कमालीचा फटका खेळलाय. चौकार, नो बॉल प्लस चौकार अशा 5 धावा या चेंडूवर आपण पाहणार आहोत. फील्ड रेस्ट्रिक्शन्स फॉलो करणं गरजेचं आहे. यावेळी पहा पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न, कॉल मिस कॉल, एस नो शेवटी नकार कळवला आणि एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय स्कोर कार्डवर 6 धावा. पहिला चेंडू इथे चांगल्या प्रकारे हाताळलाय.
बॉलर पुन्हा एकदा तयार असतील. किती खेळाडू आहेत काउंट करा कॅप्टन. नो बॉल असेल म्हणजे पहिले 2 चेंडू नो बॉल. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला. एक सिंगल येते. हो 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 स्विंग होतोय. स्विंग अँड मिस. अपील जरूर केली जाते मात्र अपील फेटाळली जाईल. अपील फेटाळली जाते. षटकार येतोय. षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 16 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. माफ करा 14 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. विजयासाठी 55 धावांचं टार्गेट आहे. 14 बनवले गेले आहेत. यावेळी क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूरवर राहतोय चेंडू. एक सिंगल घेतली जाईल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळत आहे. 15 धावा स्कोर कार्डवर. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. या षटकातील 2 चेंडू आपण पाहणार आहोत कशा प्रकारे हाताळले जातील. यावेळी पुन्हा एकदा डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात मात्र त्यापासून दूर राहतोय चेंडू. जातोय सीमा रेषा पार. चौकार 4 धावांसाठी. एकोणीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चौकार आलाय. हा चेंडू अपील केली जाते मात्र पंच वाईट बॉल कळवतील का. अंपायर थोडीशी चर्चा करतील. आपला निर्णय कळवतील. इथे फलंदाज बाद असेल. चला शंभूराज 11 संघाला पहिला धक्का मैदानामध्ये आपण पाहतोय. थोडस चर्चा केली जात होती व्हाईट बॉल आहे की एज लागलेली आहे. अखेर पंचांनी आपला दोघांनी सहमती दर्शवली की बॅटची एज आहे आणि फलंदाज इथे माघारी परतलाय. नवीन फलंदाज अमोल कोल्हाटकर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सचिन साळुंके एका बाजूला आहेत. दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हाटकर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. सचिन तयार. हो यावेळी चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल. हो यावेळी दूरवर राहिले क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. येस 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. गोलंदाज थोडेसे नाराज जरूर असतील.
यावेळी गॅप मध्ये खेळलाय चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी 26 धावा स्कोर कार्डवर. ओ यावेळी कमालीचा फटका आहे. कमालीचा फटका होऊनही चांगल्या प्रकारचा कमालीचा पाहायला मिळालाय. फलंदाज बाद असेल. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे घसरताना स्लिप होताना पाहायला मिळतील. स्किट होताना पाहायला मिळतील. दरम्यान 2 धावा स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. विजयासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता असेल. 19 चेंडू 27 हे समीकरण असेल. महेशजी सासवडे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. ए अरे आत खेळा की ती बॉल इकडे आलाय आज. हा चेंडू देखील कमालीचा आहे. डॉट बॉल पाहायला मिळेल. ओहो यावेळी विकेटचं पतन. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. यावेळी चांगला बॉल डॉट बॉल येतोय. इथे अपील आणि फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का, आणखीन एक हादरा, आणखीन एक करंट मैदानामध्ये आपण पाहतोय. विकेट क्रमांक 4. गोलंदाज तयार असतील.
ओ क्लीन बॉल, इथं काय दांडी 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 गोल, फलंदाज बाद. हो, यावेळी आपण पाहतो हलक्या हाताने चेंडू खेळून काढला, एक सिंगल घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवर 30 धावा, विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 25 हे समीकरण पाहायला मिळते. 13 बॉल 25. एकतीस धावा स्कोर कार्डवर. विजयासाठी 22 चेंडू, 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 24. अकरा चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 24. चला, मॅचला पुन्हा एकदा सुरुवात केली जाते. गोलंदाज तयार. ओहो, इथे आपण पाहतोय लॉलीपॉप होता. डीप मिड विकेट मध्ये चेंडू अडवला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे पूर्ण असतील. नो बॉल प्लस 2 अशा 3 धावा या चेंडूवर पाहायला मिळतील. अंपायर सर डेड बॉल घोषित करतील. हा चेंडू पाहता क्षणी प्रेक्षकांना कळाला असेल की हा चेंडू मरण पावलेला चेंडू आहे, मृत चेंडू आहे. फलंदाजाचा प्रयत्न होता याला जिवंत करण्याचा, मात्र अपयश आलं. ओ, पुन्हा एकदा यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू लाडवतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण.
इथे एक धाव. अठरा धावांची आवश्यकता. हो इथे खिलाड़ी के मस्तक पे दस्तक, गेंद सीमा रेखा पार, रन मिलेंगे पूरे 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 4. आठ चेंडू 14 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 14. नो बॉल +4 बीमर बॉल आणि चौकार अशा 5 धावा या चेंडूवर. आणि आता सामना पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमकडे झुकलाय. अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमला विजयासाठी आपण जर पाहिलं तर मात्र 9 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 9 म्हणजे सामना होता कुठे आलाय कुठे. 10 चेंडू. ओ फ्री हिट बॉल, फ्री हिट बॉल आहे, फ्री हिट बॉल आहे. कॅच पकडली आहे, ऍक्शन मध्ये बॉल फेकलाय, मात्र ते विसरतायत की फ्री हिट बॉल आहे. बॉल हवेत गेल्यानंतर मी सर्वात आधी सांगितलं फ्री हिट बॉल आहे. अठ्ठेचाळीस धावा स्कोर कार्डवर. त्याने बॉल फेकला म्हणजे त्या स्टाईल मध्ये फेकला जल्लोषच्या. शाबास. इथे मात्र चांगला फटका, स्ट्रेट ड्राइव्ह केला, क्षेत्ररक्षक दूरवर राहतील, चौकार येतोय. शंभूराजे 11 चे प्रेक्षक इथे खुश होताना पाहायला मिळत आहेत, सपोर्टर्स खुश होताना पाहायला मिळत आहेत. चला बाहेर या खेळाडू, बाहेर या. आधीच भरपूर उशीर झालेला आहे, भरपूर सामने खेळवायचे आहेत. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3. 1-2 चेंडूंपूर्वी वाटले होते की फिल्डिंग करणारी टीम या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवतीये, विजय होईल. आणि त्यानंतर जो नो बॉल टाकला ना, तिथे सामन्याचं चित्र बऱ्यापैकी पालटलं असतं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 6 बॉल 3 धावांची आवश्यकता. फिल्डिंग क्लोज. कॅप्टनी ते कळवत आहेत. आता एक एक धाव रोखणं गरजेचं आहे. एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागेल समोरच्या टीमला, कारण की फील्ड सेटअप आपण जर पाहिला, ऑफ साइडचे सर्व खेळाडू बाउंड्री 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत, मात्र लेग साइडचे खेळाडू काय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये यायला तयार नाहीयेत. 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. बालाजी. ओ हा चेंडू चांगला आहे, रनआउटची संधी, रनआउटची. आणि इथे काय पंच इथे थोडेसे चिंतेत. थर्ड अंपायर कडे डिसिजन असेल. येस इट इज. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली आहे, कारण की जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक यष्ट्यांच्या जवळ आले, कदाचित त्यांच्या पाय लागलाय की यष्ट्या कधी पडले आहेत याची चर्चा नक्कीच केली जाईल, चेक केलं जाईल. इथे फलंदाज बाद असेल. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट, टाळ्यांचा गजर केला जातोय. SBR टीम कडनं विकेट आली आहे. आता जर समीकरण पाहिलं 5 चेंडू 3, 5 बॉल 3. लेग साइडला फक्त एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये उभा होता आणि बॉल मारून कुठे मारला तर सरळ त्याच्या हातामध्ये मारला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. ओ
यावेळी आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय, चौकार येतोय, सामना जिंकलाय शंभूराजे 11 टीमनं. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे मनापासून आभार. चला यानंतरची मॅच आपण लगेच चालू करणार आहोत. फलंदाजाचा जल्लोष जर आपण पाहिला तर मला या ठिकाणी रवींद्र जडेजाची आठवण झाली. गतवर्षी रवींद्र जडेजानं सामना जिंकून दिल्यानंतर जसे जाऊन आपल्या कर्णधाराला मिठी मारली त्याच पद्धतीची कामगिरी ते फलंदाजाकडनं पाहायला मिळेल. चला विनंती आहे यानंतरची मॅच